बेरीपिया भाग 1. मुंबईच्या एका पॉश एरियात आलिशान बंगला दिमाखात उभा होता. तो बंगला होता प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अनुराग मेहता. दुपारच्या वेळी त्या मेहता मिलामध्ये एकदम शांतता पसरली होती. घरातील नोकर मंडळी आपापल्या कामात व्यस्त होती आणि त्यांना तशी स्ट्रिक्ट वॉर्निंग होती. दुपारच्या वेळी त्या विलामध्ये अजिबात आवाज करायचा नाही आणि चुकूनही कुणाला आवाज करून द्यायचा नाही, कारण ती वेळ खास शिवानीची झोपायची होती. शिवानी मेहता कुटुंबाची एकुलती एक सून होती, जी प्रेग्नंट होती. नुकतेच तिला 5 महिने पूर्ण झाले होते. तिचे दिवसभराचे शेड्यूल ठरलेले होते. तिला कधी उठवायचं, कधी काय खायचं आणि काय किती प्यायचं हे डॉक्टरांनी नेमून दिलेल्या रिपोर्टनुसार तिच्यासाठी हायर केलेल्या केअरटेकरली स्ट्रिक्टली फॉलो करत होते. आणि त्याचवेळी मेहता विलामध्ये एक मध्यम वयाचं जोडपं आले होते. त्यांनी शिवानीला भेटण्याची विनंती केली होती, पण घरातील नोकरांनी त्यांना भेटण्याची सक्त मनाई केली होती. पण ती दाम्पत्य ऐकायला तयार नव्हते. हात जोडून पाय पडून कळवळून विनंती करत असल्याने घरातील गोदावरी मावशीला त्याची दया आली. ताईसाहेब 4 वाजता उठतील. तुम्ही तोपर्यंत गाड्यांच्या उजव्या बाजूला एका कठाड्यावर बसा. ताईसाहेबांची झोप झाल्यानंतर तुम्हाला बोलवले जाईल. ते जोडपं निराश झाले आणि सांगितलेल्या बाजूला एका अशोकाची झाडे होती, त्या झाडाच्या सावलीत ती दोघे बसून शिवानीची उठण्याची वाट बघू लागली. गोदावरी मावशींनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि तिथेच बसायला सांगून त्या त्यांच्या कामाला लागल्या. 4 वाजताचा अलार्म वाजता शिवानीने डोळे उघडले. फ्रेश होऊन ती हळूहळू चालत हॉलमध्ये आली. गोदावरी मावशींनी तिला मिल्कशेक आणून दिले आणि कोणीतरी भेटायला आहे म्हणून सांगितले. तिनेही भेटण्याची परवानगी दिली. काही वेळात ते दोघे शिवानी समोर उभे राहिले. त्यांना बघताच शिवानीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती दोघे अपराधी नजरेने हात जोडून तिच्यासमोर उभे होते. शिवानीच्या मनात राग खदखदत होता, पण ती स्वतःला कंट्रोल करण्याची प्रयत्न करत होती. आम्हाला माफ कर बेटा, आम्ही तुझे खूप मोठे गुन्हेगार आहोत. झालं गेले विसरून जा बेटा. आम्हाला तुझ्या आणि बहिणीला माफ कर. ती दोघी शिवानीचे हात जोडून माफी मागत होती. ते या जन्मात तरी शक्य नाही. चालते व्हा घरातून. परत मला तुमचे काळे तोंड दाखवायची नाही. माझी माफी कसली मागताय तुम्ही? चुकीला माफी असते पप्पा. तुम्ही तर गुन्हा केलाय, गुन्हा, आणि गुन्हेगाराला शिक्षा असते, शिक्षा. आणि तुमची शिक्षा हीच की मला तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नाही. जा तुम्ही, निघून जा. शिवानी रडत रडत त्यांना जायला सांगत होती. नको बाळ, आम्ही तुझे मम्मी पप्पा आहोत. आपल्या जन्मदात्याला असे दूर लोटू नकोस. आमची चूक झाली, आम्हाला माफ कर बेटा. शिवानीचे पप्पा शिवानीचे पाय धरून माफी मागत होते. सोडा मला, माझ्या पायाला हात लावू नका. मुलगी म्हणून मी तुम्हाला तेव्हाच माफ केले पप्पा, पण एक स्त्री म्हणून कधीच तुम्हाला माफ करणार नाही. गोदू मावशी यांना गेटपर्यंत सोडून या आणि परत बंगल्यात येऊ देऊ नका. या तुम्ही. शिवानीने हात जोडून आपल्या बाहेर जायला सांगितले. भरल्या डोळ्यांनी ती दाम्पत्य गेट बाहेर निघून गेली. त्यांना असे जाताना बघून शिवानीही रडत होती. तिला कधीच आपल्या मातापित्यांना दुखवायचं नव्हतं, पण त्यांनी कृत्यच असे केले होते की कुठलीही मुलगी त्यांना कधीच माफ करणार नाही. ही आहे आपल्या स्टोरीची नायिका शिवानी देशमुख. शिवानी ही रायगड जिल्ह्यातील माणगावची रहिवासी, मम्मी पप्पा आणि एक मोठी बहीण. शिवानीपेक्षा 7 मिनिटांनी मोठी होती. दिसायला खूप सुंदर होती. दुधासारखा पांढरा शुभ्र रंग, ब्राऊन रंगाचे डोळे आणि गुलाबी ओठ निसर्गाने मोहिनीला वेळ काढून बनवले होते. त्या उलट शिवानी रंगाने थोडी सावळी होती. टपुरे निळसर डोळे आणि लांब नाक अशी बाहुली दिसणारी शिवानी नेहमी दुय्यम स्थानावर होती. मम्मी पप्पांना मोहिनीचे कडे जास्त कल होता. कुठलीही वस्तू असो व ड्रेस चांगल्यातल्या चांगल्या मोहिनीलासाठी असायचं आणि जे विशेष नसेल ते शिवानीसाठी असायचं. 12वीपर्यंत दोघींचे शिक्षण तिथेच झाले. नंतर पुढच्या शिक्षणासाठी दोघीही पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि दोघीही रूम शेअर करून पुण्यात राहू लागल्या. असे हे देशमुख कुटुंब, खाऊन पिऊन सुखी कुटुंब. तिचे पप्पा कपड्याचा व्यापार करायचे आणि मम्मी गृहिणी होती. त्यामुळे शिवानी आणि मोहिनीला कशाचीच कमतरता नव्हती. त्यांच्या हट्टापायीच त्यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवले होते. मोहिनी दिसायला विशेष सुंदर असल्यामुळे तिच्यात ॲटिट्यूड ठासून भरलेला होता आणि पेक्षा कमी सुंदर असलेल्या शिवानीला घाडून पाडून बोलायची. सगळा अभ्यास करून घ्यायची. नोट्स असो की कसलाही प्रोजेक्ट शिवानीलाच तो पूर्ण करायला लागायचा.
शिवानी आपल्या मम्मी पप्पा व बहिणीवर जीवापाड प्रेम करायची. त्यांच्यासाठी ती हसत हसत कुठलेही कठीण प्रोजेक्ट असो व कुठलेही सबमिशन असो सगळ्यात आधी मोहिनीचे कंप्लीट करायची, नंतर स्वतःची करायची. मोहिनीला मैत्रिणीपेक्षा तिला जास्त मित्रच होते. सिनेमा, शॉपिंग मॉल्स आणि इकडे तिकडे फटकणे, लेट नाईट पार्ट्या, ड्रिंक वगैरे करायची. तिला कशाची म्हणून काळजी नव्हती. सुंदर असल्याने मुलं तिच्या पाठीपुढे करायची आणि ती त्यातच वेळ घालवायची. बघता बघता दोघींनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. मोहिनीला सुंदर असल्याने मुंबईची चंदेरी दुनिया खुणवत होती आणि त्याने त्यामध्ये करिअर करण्याचा निर्णय केला. शिवानीला MSc करून प्रोफेसर बनायचं होतं. दोघींचे विचार आणि करिअर वेगवेगळे असल्याने दोघींच्या वाट्या विलग झाल्या. मोहिनी नशीब आजमावण्यासाठी मुंबईला गेली आणि शिवानी पुण्यातच राहून अभ्यासावर फोकस करू लागली. मोहिनीला डान्स अकॅडमी, ॲक्टिंग क्लासेस लावण्यात आले होते. चांगली अभिनेत्री बनण्यासाठी चांगले सगळ्या स्किल्स शिकायची गरज होती. त्यात अमाप पैसा लागणार होता आणि ती त्यासाठी मम्मी पप्पांना सारखी पैशाची मागणी करत होती. त्यामुळे तिचे मम्मी पप्पा सगळा पैसा मोहिनीला पाठवू लागले. शिवानीला थोडे कमीच पैसे मिळत होते, त्यामुळे तिने पार्ट टाईम जॉब करण्याचा निर्णय घेतला. एका कॉफी शॉपमध्ये ती सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करायची आणि दिवसभर कॉलेजचा अभ्यास करायची. तिच्या डोळ्यासमोर प्रोफेसर होण्याचे स्वप्न दिसायचे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला हा जॉब करायला लागायचा. हा जॉब करताना तिला अनेक संकटाचा सामना करावा लागत होता. अनेकांच्या घाण नजरा तर किळसवाना स्पर्श. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला सगळं काही सहन वाचून गत्यंतर नव्हतं. अशाच एका दिवशी मोहिनीला तिला भेटण्याला पुण्यात आली. मोहिनीच्या येण्याने तिच्या आयुष्यात असा दिवस उगवला की तिने कधीच तसा विचार केला नव्हता, ना कल्पना केली होती. आपल्या मोठ्या बहिणीवर अतोनात प्रेम करत होती. त्या प्रेमापायी तिचं सर्वस्व पणाला लावले. काय झालं होतं स्टोरीमध्ये, पुढे काय होणार हे ऐकण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.